किंवा या सप्ताहाची जी बैठक झाली त्या सप्त्याच्या बैठकीमध्ये सप्ताह ठरला ते जे नियोजन करणारे आहेत त्यांचं कौतुक अभिनंदन करण्यासाठी उभा. दुसरी गोष्ट या ठिकाणी मला निदर्शनाला आली की आपल्या गावामध्ये अध्यात्माची गरज आहे. आज वेष्णाधीनतेनं वेष्णाधीनच्या गंगेमध्ये वाहायला असं गाव आहे आणि याला वाचवण्यासाठी एकच पर्याय आहे ते मध्ये अध्यात्म. मी एका कॉलेजचा प्रिन्सिपल होतो, पण कॉलेजमध्ये हे अध्यात्म मिळत नाही, कॉलेजमध्ये संस्कार मिळत नाही, कॉलेजमध्ये भाकरीचं शिक्षण रोटीचं शिक्षण मिळते आणि रोटी कमवलेली कशी खायची हे या अध्यात्मामध्ये मिळते. म्हणून सुंदर अशी रामकथा की जो एक पत्नी आहे, एक बाणी आहे, एक वचनी आहे, आदर्श राजा आहे, आदर्श पती आहे, आदर्श भाऊ आहे, सर्वच गोष्टीने आदर्श कुटुंब असलेली रामकथा आपल्या गावामध्ये होते. आणि आपल्याला योगायोगानं सुंदर असे विज्ञान शाखेचे पदवीधर असलेले महाराज आहेत. त्याच्यामध्ये कर्मकांड वगैरे कुठले महाराज या व्यासपीठावरून सांगत नाही, त्याच्यामुळे त्यांचे मी म्हणजे नमस्कार करतो त्यांना. आता या कथेच्या अनुषंगानं एक गोष्ट निदर्शनाला आली की आपण बसलेली जी पुरुष मंडळी आहे त्याच्यामध्ये त्यात 60, 70, 50, 60च्या वरचेच आहे आणि गावात जे हिरे आहेत जे ज्यांना गरज आहे विचाराची ती मात्र बाहेर आहे. याच्यासाठी नियोजन मंडळानं काय करावं, त्याच्यामध्ये मी एक आहे, तर एक ग्रुप करावं 5 जणांचा आणि प्रत्येक घराला सांगायला जायचं सकाळ संध्याकाळ की आज सुंदर अशी रामकथा आहे, ऐकायला या आणि आपले युवक सगळे घेऊन यायचे. आता तुम्ही म्हणाल की बाबा ज्याला गरज आहे ती येईल, आपलं तर पहिले ठरलेलं आहे की त्याला गरज आहे ती, पण तुम्ही जर अशा प्रकारच्या ज्ञान यज्ञ शब्द लिहिलेला आहे ते मला खूप छान वाटला. ज्ञान यज्ञ आहे हा आणि या ज्ञान यज्ञामध्ये आपली जर सगळी मंडळी आणली तर ते सुधारतील, व्यसनापासून दूर होतील आणि आपल्याला त्याचं पुण्य लागेल. तुम्ही म्हणाल गो काय ऐकायचं असं तर येईल ते नाही, तुम्ही जर त्याला आणलं तर कसं काय आणलं हे सांगतो. एखाद्या जत्रेमध्ये एखाद्या स्त्रीचं मूल हरवलेलं आहे आणि ते हरवलेलं मूल तुम्ही तिला 1-2 तास झालं ती रडत आहे, तिचा त्या मुलाच्या हाताला धरलं, तुम्हाला सापडलं, त्या आईला नेऊन दिलं ते मूल, त्या आईला किती आनंद होईल. तसं आहे भगवंताच्या विचारापासून, भगवंत रूपी आईपासून अनेक मुलं दूर गेलेले आहेत, विचारापासून विन्मुख झालेले आहेत. त्याला आणणं कोणाचं काम आहे, वयोवृद्धाचं काम आहे, ज्याला समजते त्याचं काम आहे. म्हणून जर शहाणे घरात बसले, संस्कृती, देश आणि विचार या सर्व गोष्टीचा सत्यानाश होतो. म्हणून शहाणे, वयोवृद्ध, ज्याला काही कळते, त्याचं काही गावात वजन आहे, असे चारित्र्यवान माणसं आपल्या गावामध्ये आहेत बरेच. त्या चारित्र्यवानाचा ग्रुप करावा, त्यांना जाऊन बोलवावं आणि तुमचे पाय त्याच्यासाठी झिजले. तीच राम भक्ती आहे, ती श्रेष्ठ भक्ती आहे. भक्ती करणं आणि करून घेणं याच्यामध्ये फार वेगळी तफावत आहे. करून घ्यायचे आमच्या माता भगिनी ज्यांनी धर्म टिकून ठेवलाय, कसं आहे का होईना कर्मकांड हो, अडाणी हो, उपास धरते, काही अडाणी बनाय करते, पण धर्म टिकून ठेवलाय. तर त्या माता भगिनीला मी सांगू इच्छितो की आपल्या घरात असलेला आपला मुलगा, आपले मालक, आपला सासरा, आपला दीर, भाया सगळे यांना विनंती करा आणि इथे आणून बसवा. तुम्ही म्हणाले तर काही त्याला काही मिळते की नाही, तर तुम्हाला सांगतो या कथेतलं 1-2 वाक्य जरी त्याने स्वीकारलं तरी त्याच्या जीवनात बदल होऊ शकतो. कोणाच्या जीवनात कोणत्या वाक्यानं बदल होईल ते सांगता येत नाही. म्हणून आमच्या काल हातगावला शेजारी, फार दिवसाची गोष्ट आहे, बाबा महाराज सातारकर त्या तिवडीला आले होते. तर एका
2-3 असे व्यसनी असलेले मुलं मी घेऊन गेलो होतो. ते बाबा महाराज सातारकर बोलता बोलता एक वाक्य म्हणले किंवा याला 1 लाख रुपये कमावून ठेवू नका, पण याच्या गळ्यात माळ घाला, ते चांगलं जगल. म्हणून त्या माळीनं किंवा त्या विचारानं माणूस उभा राहू शकतो. म्हणून आपण अशा या ज्ञान यज्ञामध्ये आणलं पाहिजे. यज्ञाची व्याख्या काय? संगतीकरण, मैत्रीकरण आणि देवपूजा, याला यज्ञ म्हणतात. तर संगतीकरण म्हणजे अनेक माणसं एकत्र आणणे, त्यांचं मैत्रीकरण म्हणजे मिलन होणे आणि सर्वच मिळून देवाकडे जाणे, ही देवपूजा आहे. एखाद्या देवपाठावर किंवा एखाद्या मंदिरातच पूजा होते असं नाही, तर माणसाच्या हृदयापर्यंत जाऊन आपल्याला पूजा करता येते. म्हणून मी या ज्ञान यज्ञाच्या प्रसंगी आपल्या महाराजांनाही विनंती करतो की या राहिलेल्या 5 दिवसामध्ये भरभरून आमच्या गावाला अभ्यासपूर्ण असं रामायण, की जे आता काही युवक आले तिथं, काही युवकाला पौराणिक कथा आवडत नाही. त्या पौराणिक कथामध्ये महाराजांनी जास्त न जाता रामाचा आमच्या या आधुनिक जीवनाशी काय संबंध आहे, किती राम आम्हाला आवश्यक आहे, या गोष्टी प्रत्येक दिवशी अभ्यासपूर्ण बिंबवाव्यात, सर्वांच्या हृदयापर्यंत ही रामकथा द्यावी, या त्यांना मी विनंती करतो, त्यांना नमस्कार करतो. आणि आपण सर्वजण या कामाला लागावं. भगिनी आणि आमचे ज्येष्ठ बंधू यांनी हे काम करावं आणि जास्तीत जास्त आपल्या गावाला वाचवण्याचा प्रयत्न करावा. एकच गोष्ट वाचवू शकते, ते म्हणजे अध्यात्म, ते म्हणजे आपले धार्मिकता. म्हणून आता दुसरी एक गोष्ट इथं कमतरता दिसली, एकच जोडपं बसते. आता कितीतरी जोडपे आहे. यजमान म्हणून उद्याला 21 जोडपे या ठिकाणी आपण बसू. आता इथं का बसायचं? आपण सुंदर असं सुचिरभूत व्हायचं, स्नान करायचं, चांगले कपडे घालायचे, दोघांनी जवळजवळ बसायचं. बसल्यानंतर किती रामकथा आहे, आपण एकाग्रतेने ऐकायचो. मी पुजारी आहे. आता महाराज आपले पहिल्या प्रथम नमस्कार या यजमानाला करतात. व्यासपीठावरून एवढ्या, त्याचं काही मूल्य असेल ना. म्हणून जास्तीत जास्त जोड्या बसल्या तर काय होईल, आपण या 2 तासामध्ये आपला संसार विसरल. संसार विसरला, कटकटी विसरल्या, आनंदी राहिलो, आपलं शरीर चांगलं, आपल्या पेशी सक्रिय होतात, आनंदी राहिले. म्हणून हे अध्यात्म थोतांड नाही, हे आवश्यक आहे. पुन्हा एकदा या रामायण कथेचा किंवा सप्ताह उभा करणाऱ्या कुणाचं नाव न घेता सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्वांना आपली ईसाई माता हे बुद्धी देव की माझं गाव या अध्यात्मानं सुधारलं पाहिजे. आणि महाराजांनाही विनंती करतो की आपण आमच्या गावात मुक्काम करावा, दररोज 4-5 घरं सुद्धा करावेत. त्याच्यासाठी आमचे जे धार्मिक बंधू आहेत काही, त्यांना घेऊन जावं की आमचं गाव हे सोन्यासारखं व्हावं आणि पुढच्या वर्षीचा हा राम उत्सव आम्ही आणखी उत्साहात करू, अशी ईसाईचरणी प्रार्थना करतो.